नमस्कार मंडळी. मंडळी, आजच्या या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत अधिक मासाची. या वर्षीचा म्हणजे 2026चा अधिक मास आला आहे ज्येष्ठ महिन्यामध्ये आणि हा अधिक मासातील ज्येष्ठ महिना सुरू होतो आहे 17 मे 2026 पासून व वार असणार आहे रविवार व याची समाप्ती होणार आहे अधिक ज्येष्ठ अमावास्या 2026 15 जून वार सोमवार या दिवशी. अधिक मास यालाच मलमास, पुरुषोत्तम मास असंही म्हणतात. दर 3 वर्षांनी येणारा हा अधिक मास अध्यात्माच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा समजला जातो. मात्र असं असलं तरी या अधिक महिन्यात कोणत्याही प्रकारचे मंगल कार्य करण्यास मात्र वर्ज्य मानले जाते, जसे की लग्न, गृहप्रवेश, वास्तुशांती इत्यादी. म्हणूनच या अधिक मासात कोणती कामं करावीत आणि कोणती कामं करू नयेत याबद्दलची विशेष माहिती आपण आजच्या या भागामध्ये करून घेणार आहोत. मंडळी, मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्यावर गप्पा मारतोय आपल्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये. मंडळी, अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा. सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा, जेणेकरून नवीन अपलोड होणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मिळते आणि आपण पाहू शकता आमचा व्हिडिओ सर्वप्रथम. चला तर मग सुरू करूया आजच्या विषयाला. अधिक महिन्याचं वैशिष्ट्य, काय घ्यावी काळजी. अधिक मासाचं स्वामित्व प्रत्यक्ष श्रीहरीकडे म्हणजे महाविष्णूंकडे आहे आणि म्हणूनच प्रत्यक्ष श्रीहरी म्हणतात, या अधिक मासात जो कोणी शुद्ध भावनेने माझं स्मरण, चिंतन, भजन, कीर्तन, मंत्रपठण करतो, तो या संपूर्ण कुटुंबासहित माझ्यात सामावून जातो व शेवटी विष्णू लोकात जातो. म्हणजेच माझी संपूर्ण कृपा, आशीर्वाद प्राप्त करून घेतो. अधिक महिन्यात भगवंतासाठी म्हणूनच निष्काम भावनेने धार्मिक कार्य करण्याचा प्रघात आहे. त्यामुळे आपल्या हातून घडलेल्या कळत नकळत चुकांचे प्रायश्चित्त करून त्यातून मुक्त होऊन पुण्य कमावण्याचा राजमार्ग याच अधिक महिन्यात आहे. आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की दर 3 वर्षांनी येणाऱ्या या अधिक महिन्यात आपल्याकडून स्वतःची आत्मशुद्धी करून घेण्याची ही मोठी पर्वणीच आहे. मंडळी, म्हणूनच या अधिक महिन्यात महाविष्णूंची विविध प्रकारे उपासना केली जाते. ज्या महिन्यालाच मुळातच श्री महाविष्णूंचे नाव दिलं गेलं आहे, म्हणूनच या महिन्यात विष्णू सहस्त्र नामावलीचे पठण, सूक्त पठण, श्री सूक्त पठण, पुरुष सूक्त पठण केलं जातं व अशा रीतीने महाविष्णूंची विविध प्रकारे आराधना करण्याची पद्धत आहे. या अधिक महिन्यात महाविष्णूच्या अनेक रूपांचं सुद्धा या काळात पूजन केलं जातं, जसे की श्रीकृष्ण, प्रभू रामचंद्र, विठ्ठल, बालाजी, लक्ष्मी नारायण. अर्थात उपासनेच्या माध्यमातून आत्मशुद्धी होण्यासाठी पूर्णतः संपूर्ण अधिक महिन्यात उपासनेचे काही नियम सुद्धा पाळण्याची प्रथा आहे. जसं की पहिलं म्हणजे दिवसातून फक्त एकदाच जेवण घेणं म्हणजे एकभुक्त राहणं. दुसरं म्हणजे जास्तीत जास्त लोकांच्या मदतीसाठी तत्पर राहणं. तिसरं, जमिनीवर झोपणं. चौथं, दिवसभर श्रीहरीचं चिंतन, नामस्मरण करणं. पाचवं, स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवणं. सहावं, चुकीच्या व खोट्या मार्गाचा अवलंब न करणं इत्यादी इत्यादी. तसेच अधिक महिन्यामध्ये अन्नदानाचं महत्त्व फारच मोठं समजलं जातं आणि म्हणूनच आपल्या योग्यतेनुसार अन्नदान करणं सर्वश्रेष्ठ समजलं जातं. त्याचप्रमाणे या महिन्यात अगदी 1 रुपयाचं केलेलं दान सुद्धा लाख रुपयांच्या तोलामोलाचं मानलं जातं. मंडळी, पण हे दान सत्पात्री म्हणजे योग्य लोकांना योग्य ठिकाणी केलेले असावे. अर्थात त्याच पद्धतीने वस्त्रदान व भगवंताचे प्रेम वाढावं म्हणून विविध धार्मिक पुस्तकांचे, ग्रंथांचे योग्य लोकांना योग्य ठिकाणी वितरण सुद्धा आपण करू शकता. या अधिक महिन्यामध्ये अजून एक सुंदर धार्मिक कार्य केलं जातं, ते म्हणजे आपल्या सर्व दुःख, कष्ट यांचा नाश होऊन सर्व प्रकारचे शुभ कल्याण होण्यासाठी दीपदान करण्याचा सुद्धा प्रघात आहे. दिवा प्रज्वलित करून वाहत्या पाण्यात प्रवाहित करावा किंवा पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा. तसेच आपल्या जवळपास असलेल्या कोणत्याही देवतेच्या मंदिरात संपूर्ण महिनाभर दिवा लावला जातो किंवा या महिन्यात दीपदान करण्याची पद्धत असल्यामुळे एखाद्या मंदिरात सुद्धा आपण दीपदान करू शकता. याने आपल्या कुटुंबाची वंशवृद्धी होण्यास शुभ आशीर्वाद मिळतात. संततीविषयक त्रास असल्यास कमी होण्यास, त्यातून मार्ग मिळण्यास सहाय्य होतं व कुटुंबामध्ये अपमृत्यू होत नाहीत, चांगलं आरोग्य प्राप्त होतं, असे आपलं अध्यात्मशास्त्र मानतं. या महिन्यात निष्काम हेतूने
विविध प्रकारची धार्मिक अनुष्ठानं केली जातात किंबहुना करावी. आर्थिक बाबतीमध्ये शक्य नसल्यास संत महात्मे यांची सेवा करावी किंवा सामाजिक कार्यामध्ये भाग घेऊन समाजाची सेवा करावी. तसेच आपल्या घरातील लोकांमध्ये आरोग्याच्या बाबतीत काही अडीअडचणी असल्यास त्यांच्या निवारण्यासाठी महामृत्युंजय मंत्र किंवा रुद्रपाठ करणं सुद्धा महापुण्यकारक समजलं जातं. तसेच या अधिक महिन्यामध्ये महिनाभर व्रतस्थ राहून सतत महाविष्णूंच्या नामाचा जप करत राहणं सुद्धा महाभाग्यकारक समजलं जातं. महाविष्णूंचा जप कोणता बरं? तर बरेच जप आहेत. त्यापैकी ओम नमो भगवते वासुदेवाय, दुसरा म्हणजे अत्यंत सोपा ओम विष्णवे नमः, किंवा अगदी ज्यांनी सद्गुरूंकडून एखादी नामदीक्षा घेतली असेल ती मंडळी आपल्या गुरूंनी दिलेल्या नामाचे अधिकाधिक जप किंवा धार्मिक अधिष्ठान या काळात करू शकतात. मंडळी, अधिक महिन्यात आवळा व काळ्या तिळाचं उटणं संपूर्ण महिनाभर अंगाला लावून नंतर आंघोळ केली जाते. महाविष्णूंना आवळा अत्यंत प्रिय समजला जातो आणि म्हणून काही जण आवळ्याच्या झाडाखाली आपलं धार्मिक अधिष्ठान जपजाप्य सुद्धा या महिन्यात आवर्जून करतात. तर काही जण या आवळ्याला कोरून त्यामध्ये तिळाच्या तेलाचा दिवा देवासमोर किंवा अगदी मंदिरात जाऊन देवासमोर लावतात. हे सुद्धा पुण्यकारक समजलं जातं या अधिक महिन्यात. तसेच रामरक्षा स्तोत्राचाही आपण पाठ करू शकता. तर मंडळी, ही होती अधिक महिन्याची धार्मिक माहिती. माहिती कशी वाटली अवश्य कळवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्याकरता शेअर सुद्धा करा. आवडला असेल लाईक सुद्धा करा. तसेच मंडळी, आपल्याला सुद्धा आपल्या कुंडलीचे सखोल विश्लेषण माहिती करून घ्यायची असेल, आपल्या योग्य करिअरची दिशा योग्य पद्धतीने समजून घ्यायची असेल तर सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून घेण्यासाठी आपण व्हॉट्सअप मेसेज करून आधी मार्गदर्शनाची माहिती घ्यावी आणि नंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करावी. हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने फोनवरूनच करत असतो आणि त्यासाठी आमच्या कार्यालयाचा संपर्क नंबर आहे 9892156163. म्हणजे आपल्या ज्योतिष कट्टातर्फे विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल किंवा या अधिक महिन्याच्या निमित्ताने आपल्या समाजामध्ये कुटुंबामध्ये लोकांना भेट द्यायचा असेल तर आपण 330 रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर आम्हाला व्हॉट्सअप करा. पुस्तक घरपोच पाठवलं जाईल. तसेच परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्रसार हा सुद्धा 151 रुपये फोन पे करून आपण मागवू शकता. अधिक महिन्याचं औचित्य साधून हा सुद्धा आपण लोकांना भेट देऊ शकता. तसेच अष्टोत्तर शतनामावली हा सुद्धा 151 रुपये फोन पे करून आपण ग्रंथ मागवू शकता. तसेच शुभमुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध ग्रहांची यंत्र, विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, सरस्वती यंत्र, मेरुश्री यंत्र, वास्तु इंद्राणी यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, सुदर्शन यंत्र, लक्ष्मी कवडी, दक्षिणावर्ती शंख ही सुद्धा आपल्याला ऑर्डर करायची असतील तर अवश्य आधी व्हॉट्सअप मेसेज करा आणि नंतर आपली ऑर्डर बुक करा. आपल्या वास्तूतलं चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी हे धूप दीप पात्र सुद्धा अवश्य आपण मागवू शकता. तसेच मंडळी, आपल्या चॅनलमध्ये दर महिन्याला मासिक राशी भविष्य व त्याच मध्ये दैनंदिन राशी भविष्य आपण प्रकाशित करत असतो, मेष राशी ते मीन राशीपर्यंत. त्यामुळे हे 12ही व्हिडिओ दर महिन्याच्या आधी आठवडाभर प्रकाशित केले जातात. हे व्हिडिओ सुद्धा अवश्य पाहून त्या महिन्याचं आपण करू शकता सुंदर असं नियोजन आणि प्रयोजन. तसेच मंडळी, आपल्या राशीबद्दल आणि नक्षत्रांबद्दलची माहिती घेण्यासाठी आपण राशी नक्षत्रांची विशेष माहिती देणारी मालिका आपल्या चॅनलवर प्रकाशित करत आहोत. तर ते सुद्धा सर्व व्हिडिओ अवश्य आपल्या चॅनलवरती पाहायला विसरू नका. मंडळी, असा हा अधिक महिना आपल्या राशीसाठी आनंदाचा, सुखसमृद्धीचा जावो हीच महाविष्णूंच्या चरणी प्रार्थना. तसेच मंडळी, विष्णू सहस्त्र नामावली बरोबर रामरक्षा स्तोत्र किंवा विष्णू या संदर्भातील देवतेबद्दलची विविध स्तोत्र बाजारामध्ये उपलब्ध आहेत. या कोणत्याही स्तोत्राचा आपण पाठ या अधिक महिन्यात आवर्जून करू शकता. तसेच आपल्या कुलदेवतेची उपासना सुद्धा याच अधिक महिन्यामध्ये आपण आवर्जून वाढवू शकता. विविध धार्मिक क्षेत्रांना भेट देणं आणि त्या स्थानामध्ये जाऊन उपासना करणं हे सुद्धा या अधिक महिन्यामध्ये फार सुंदर मानलं जातं. त्यामुळे अवश्य या सर्व गोष्टींचा लाभ आपण या अधिक महिन्यामध्ये घेऊ शकता किंबहुना घ्यावा. मंडळी, कळावे लोभाय असावा. धन्यवाद.